फलकावर ज्या गावाचा उल्लेख आहे तेथील गावकऱ्यांना मात्र रस्ताच नसल्यानं आमदारांनी बिल्डरच्या सोयीसाठीच 2 कोटी रुपये खर्च केलेत का, हा खरा प्रश्न आहे. इगतपुरी तालुक्यातल्या शेवगेडांगपासून पुढे टाक्याच्या वाडीपर्यंत रस्ता करण्यात आला. त्यासाठी आमदार हिरामन खोसकर यांनी आमदार निधीतले 2 कोटी रुपये दिलेत. निधी सरकारचा असला तरी त्याचा उपयोग एका बिल्डरच्या सोयीसाठी करण्यात आल्याचं दिसून येत आहे. कारण जिथं रस्त्याचं काम संपलं म्हणजे काँक्रिटीकरण झालं त्याच्या बाजूला एका नामवंत बिल्डरची जमीन आहे. सध्या हा बिल्डर नाशिक शहरात राहत असून एका घोटाळ्यात अडकलाय. असो, पुढं मात्र रस्ताच नाहीये. गावकरी आजही धुळीतूनच वाट काढत आहे. बरं, या 3 किलोमीटर अंतरावर फार दाट लोकवस्ती आहे असंही दिसत नाही. 2-4 घरं सोडली तर अजून एकही घर दिसत नाही. शेवटी अगदी टोकाला टाक्याची वाडी आहे. जवळपास 200 ग्रामस्थ या ठिकाणी राहतात. सरकारी तिजोरीत जनतेकडून कर वसूल करून पैसे जमा होत असताना त्यावेळी आमदारांना देण्यात येत असलेला निधीही जनतेचाच कर या रूपानं वसूल झालेला पैसा आहे. आणि या पैशाची कुण्या एका बिल्डरच्या जाण्या येण्यासाठी रस्ता करण्यावर मुक्त हस्ते उधळण होत असल्यानं संताप व्यक्त केला जातोय. आता यात नेमकं कुणी कुणाचं हित साधलं, हा खरा प्रश्न आहे. थेट काँक्रिटीकरण करून दिलं म्हणून बिल्डरनं आमदारांना सार्वजनिक बांधकामच्या दक्षिण विभागाच्या शाखा अभियंतापासून ते कार्यकारी अभियंतापर्यंत अशा साऱ्यांचेच हात जोडून आभार मानले की वेगळ्या पद्धतीने वेगळं काही या बिल्डरांना देऊन खुश केलं, या प्रश्नाचा उलगडा होणं गरजेचं आहे.